जिल्हा परिषद जलसंधारण विभागात जप्तीची कारवाई आता सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत असलेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. दारवा दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार आज दुपारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र कोंबे यांच्या दालनातील खुर्च्या, संगणक, टेबल, कपाट तसेच इतर कार्यालयीन साहित्याचा समावेश आहे. दारवा तालुक्यातील तेलगाव येथील शेतकरी सुधीर किसन राठोड यांच्या 14 एकर जमिनीचे संपादन काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. जमिनीचे व्हेजिटेशन काढून जमीन संपादित करण्यात आली. मात्र या जमिनीच्या बदल्यात देण्यात येणारा वाढीव मोबदला अद्याप मिळालेला नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार राठोड यांना 55,20,653 रुपये इतका मोबदला देणे बाकी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू असून मोबदला न मिळाल्यामुळे राठोड यांनी दारवा दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही मोबदला न दिल्याने अखेर न्यायालयाने जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज तिसऱ्यांदा जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्तीच्या वेळी बेसिफ, राजेंद्र बाविस्कर, वंडसमीर, किशोर पार आदी उपस्थित होते. दरम्यान सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की संबंधित प्रकरणात जिल्हा परिषदकडून उच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे. वाढीव मोबदला 4 पटीपेक्षा जास्त असल्याने त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात निधी जमा करण्याचीही तयारी आहे, अशी भूमिका विभागाने मांडली. मात्र शेतकरी सुधीर राठोड यांनी मोबदला मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. माझी जमीन गेली, माझा उदरनिर्वाह हिरावला गेला, त्यामुळे न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असे त्यांनी सांगितले. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. प्रविष्ट आहे तर त्यानुसार निधी कुठे जमा, आता यांची निधी जमा करा अशी मागणी. निधी एक तर दाराला किंवा म्हणजे हायकोर्टात निधी जमा करावा लागतो. मला ऐकून आहे, मला काही माहीत नाही, पण आम्ही निधी जमा करू हायकोर्टात आणि मग हायकोर्टाच्या निर्णयानंतर काय असेल ते मिळेल. आम्ही हायकोर्टात अपील केलं आहे. यातून आजपर्यंत दिरंगाई होण्याचे काय कारण होते? आता न्याय प्रविष्ट आहे, दुसरे कोर्टाचा निकाल लागलेला आहे ना साहेब? न्याय प्रविष्ट म्हणजे त्यांना स्टे मिळालेलाच नाही आहे. नागपूर जे हायकोर्टात स्टे आहे, मी जप्ती जी आणलेली आहे ती दारवा कोर्टातून आहे. तर माझा पैसा मला दारवा कोर्टातच जमा करावा लागेल, नागपूर कोर्टात मी घेणार नाही. अच्छा.